संगमनेर तालुक्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू होता मोठा फसवणुकीचा खेळ आणि आता अखेर या भोंदूगिरीला पोलिसांनी आळा लावत दत्तधाम सरकारच्या सर्वेसर्वा भोंदू राजेंद्र गडगे महाराज यांस गजाआड केले आहे। आज तो गडगे महाराज जो मंत्रोपचाराच्या नावाखाली दुर्धर आजार बरा करण्याचा दावा करत होता, लोकांच्या भीतीचा आणि अज्ञानाचा फायदा घेत संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे दत्तधाम सरकार नावाने दरबार भरवत होता। हात कधीपासून वर नाही जात? 2 वर्ष झाले। डॉक्टरने नॉर्मल गॅप वगैरे काही सांगितलं का? सांगितलं होतं तसं एक्सरे गॅप दाखवू राहिला, उजव्या बाजूला शिर दबलेली दाखवू राहिली। हा का? जी काय हवानरूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा पूर्णतः शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे। ओम शिव। आजार बरे करण्याचे खोटे आश्वासन तर कधी बनावट व्हिडिओ दाखवून लोकांची फसवणूक करायचा, अशा अनेक प्रकारांनी हा भोंदू लोकांना जाळ्यात अडकत होता। मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा प्रकार उघडकीस आणत या भोंदूगिरीला थेट आव्हान दिले। अनिसच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना गवांदे यांच्या फिर्यादीवरून गडगेसह त्याच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फक्त गडगेच नाही तर त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे, मधुकर शिंदे आणि डॉक्टर मोहनपुरी यांच्यावरही कारवाईचा फास आवळला आहे। रात्री उशिरा गुन्हा दाखल होताच संगमनेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भोंदू गडगेला ताब्यात घेतले। काल दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे ॲडव्होकेट रंजना गवांदे मॅडम यांचा तक्रारी अर्ज स्वीकारण्यात आलेला होता। त्याच्या चौकशीनंतर सदर बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा रजिस्टर नंबर 195/2026 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सन 2013 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्ट, त्याचप्रमाणे मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट याच्या खाली विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात मंत्रशक्तीद्वारे तंत्रशक्तीद्वारे लोकांच्यावर उपचार करण्याची काही यूट्यूबला व्हिडिओज शेअर झालेले आहेत आणि वेगवेगळे सोशल मीडिया यावर सुद्धा ते शेअर झालेले आहेत। त्यानुसार जे राजेंद्र बापू गडगे राहणार वडगाव पान, त्याचप्रमाणे मधुकर शिंदे राहणार रहीमपूर संगमनेर या दोघांना कालच्या जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। अजून काही आरोपींचा शोध चालू आहे। गुन्ह्याच्या संदर्भाने तपास चालू आहे, पुढील तपास करीत आहोत। एका व्हिडिओमध्ये मधुकर शिंदे नावाचा व्यक्ती आणि सदर गडगे महाराज या दोघांचे आणि अजून 2 लोकांचे व्हिडिओमध्ये दिसत होतं की पोलिसांचं सुद्धा नाव त्यांनी घेतलेलं होतं। त्याची सुद्धा तपासात कारवाई करायचे आपण ही करत दक्षता घेत आहोत। आज रोजी दोन्ही आरोपींना अटक केलेलं आहे, मान्य न्यायालयात हजर करीत आहोत। पोलीस दलातर्फे राज्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर गुन्ह्यासंदर्भाने यातील आरोपी राजेंद्र बापू गडगे आणि त्यांचं दत्तधाम सरकार या नावाने जे लोकांनी सदर ठिकाणी येऊन उपचार केले असतील, त्या ठिकाणी काही पैसे त्यांचे दिलेले असतील, त्या संदर्भाने त्यांची काही फसवणूक झाल्याचं त्यांना वाटत असेल तर त्यांनी तात्काळ संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क करावा। त्यांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्याची तजवीज केली जाईल। धन्यवाद। अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना आता कायद्याचा चाप बसणार हे स्पष्ट झाले आहे। संगमनेरमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतोय, अजून किती भोंदू असेच दरबार भरवत आहेत? सचिन जंत्रे, प्रहार न्यूज लाईन, संगमनेर।